त्या लेखकाचं रायटिंग नाही आवडत, बरोबर. तर हे का सगळं होतं? कारण याच्यामध्ये तुमचं सगळं हे अवलंबून असतं. तुमचा एक इंटरेस्ट अवलंबून असतो, स्वतःचा एक चॉईस अवलंबून असतो. आता याच्यामध्ये मी थोडंसं एन्कोडिंग डिकोडिंग विषयी बोलते. लँग्वेज ही शेवटी एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. क असाच का लिहितात? ख असाच का लिहितात? ए असाच का लिहितात? झेड असाच का लिहितात? तर याच्यामध्ये एक ग्राफिक इन्व्हॉल्व्ड आहे. ती ग्राफिक आपण मेंदूच्या आधाराने डिकोड करत असतो. तुमच्यामध्ये पण जिनोम डिकोडिंग असतं, डीएनए डिकोडिंग असतं, असतं की नाही? तर त्याच प्रकारे हे लँग्वेजचे सर्टन सिम्बॉल्स आपण डिकोड करत असतो आणि मग त्याला एक अर्थ जोडलेला असतो आणि या सगळ्याचा गोषवारा म्हणजे आपल्याला रीडिंग जमतं. आणि रीडिंग जमतं याच्यामध्ये आपल्याला स्पेलिंग्ज येतात, व्होकॅब्युलरी येते, एक फ्लुएन्सी येते आणि फास्ट रीडिंग हा एक वेगळा प्रकार आहे. उडतं वाचन ज्याला म्हणतो किंवा असं पटपट असिम्युलेशन, जितकं तुमच्या ब्रेनचं असिम्युलेशन फास्ट, तेवढा तुमचा रीडिंगचा स्पीड जास्त आणि हे सगळं अचीव्ह करायला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. राइट? प्रॅक्टिस आपल्याला कायम परफेक्ट बनवत असते. आता हे जे रीडिंग आहे, ते आपण कशा पद्धतीनं का करावं? हा एक मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल, की "मॅडम हे असं काय विचारताय? आम्हाला वाटतं आम्ही वाचतो." पण मगाशी मी जसं म्हटलं, की त्याच्यामध्ये एक अप्रोच असतो, एक हेतू असतो, पर्पज असतो. पर्पज ऑफ एनी ॲक्शन इज टू बी जस्टिफाईड. मग रीडिंग मधला पर्पज काय आहे? नुसतंच टाईमपास म्हणून आपण रीडिंग करतो का? 1 तास तुम्हाला दिला. समजा तुमच्या टीचरनी तुम्हाला 1 तास दिला. तुमच्या कॉलेजला कॅन्टीन आहे, तुमच्या कॉलेजला गार्डन आहे, तुमच्या कॉलेजला लायब्ररी आहे. Okay, fine. Now it becomes your choice whether to visit the library, whether to visit the garden, or whether to the canteen. बरोबर? मग हा तुमच्या वयाचा, तुमच्या माहोलचा, तुमच्याकडे असलेल्या वर्क प्रेशरचा, हा सगळ्याचा परिणाम आहे. आता माझं एक ऑब्झर्वेशन आहे, जेव्हा टर्म स्टार्ट होते, तेव्हा मुलं कॅन्टीनला जातात, गार्डनमध्ये बसतात, इकडे जातात, तिकडे जातात, थोडंसं टाईमपास करतात. मग जर असाइनमेंट सुरू झाल्या, तर मग जेवढा केवढा वेळ मिळेल, तेवढा लायब्ररीत यायचं आणि लायब्ररीत स्पेंड करायचं. बरोबर? हा आपले टाईमपासचे असे ठरलेल्या गोष्टी असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट टाईमपास म्हणून करतो, तेव्हा जेव्हा आपण वाचन करू, तेव्हा आपल्याला वाचन सवय चांगली आहे असं म्हणायला पाहिजे. समजा तुम्हाला एक अर्धा तास घरी दिला आणि तुमच्यासमोर एक बुक ठेवलं, एक मोबाईल ठेवला आणि टीव्ही ठेवला म्हणा किंवा व्हॉटएव्हर एक आर्ट किट ठेवलं. तर तुम्ही त्या अर्ध्या तासात काय कराल? हा तुमचा चॉईस आहे. मग या अर्ध्या तासात जर तुम्ही चांगलं पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला एक ऑर्गनायझेशनल स्किल्स डेव्हलप होतात तुमचे. कारण त्या लेखकाने तुमच्यासाठी एक पॅटर्न लिहिलेला असतो. रिसर्च पेपर जेव्हा तुम्ही लिहिता बघा तेव्हा तुम्हाला तुमचे गाईड किंवा तुमचे सर काय सांगतात, आधी जे लायब्ररीत जा, आधीचे जर्नल्स रेफर करा. किंवा इंटरनेटवर बघा, तुमच्या आधीचे जर्नल पेपर्स रेफर करा आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहा. मग तुमच्यामध्ये लिटरेचर सर्च असला पाहिजे, तुमच्यामध्ये रिसर्च कंपोनंट असला पाहिजे, तुमच्यामध्ये फाइंडिंग आणि कन्क्लुजन्स असले पाहिजे. हे सगळं स्ट्रक्चर आहे की नाही? मग ही स्ट्रक्चर जेव्हा ऑर्गनायझेशन स्किल्स तुमच्यामध्ये येतात, ती कुठून येतात? तुमच्या वाचनातून येतात. सो दॅट इज अगेन देअर. मग प्लेजर रीडिंग जसं मी तुम्हाला म्हटलं, आनंदासाठी वाचायचं, काहीतरी जनरल एनरिचमेंट, स्वतःची एनरिचमेंट करण्यासाठी. आता तुम्ही आमच्या काळी पु. ल. आणि वपूंचं मराठीमध्ये खूप क्रेज होतं. पु. ल. आणि वपू वाचले, की त्यातला एखादा जोक पटकन कोणीतरी मारायचं आणि 4 जणांना तो समजायचा आणि मग हशा पिकायचा. अशा आमच्या गप्पा असायच्या. म्हणजे सहज बोलता-बोलता किंवा शिवाजी महाराजांचा विषय निघाला, की शिवाजी सामंत यायचे, रणजित देसाई यायचे, सगळेजण. मग कुठेतरी चांगली आत्मचरित्र किंवा छावा मृत्युंजय हे तर आमचे अगदी लाडाचे विषय असायचे. तर ह्या अशा तुमच्या बदललेल्या सिच्युएशननुसार तुम्ही आता तुम्ही आम्ही टीव्ही चॅनल्स विषयी बोलतो, तुम्ही वेब सीरीज विषयी बोलता. हे सगळीकडेच झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये
कुठला आता म्हणजे वसुदैव कुटुंबकम आहे. खेड, शहर असा मोबाईलला भेद नाहीये. ही चांगली गोष्ट आहे. टेक्नॉलॉजीची चांगली गोष्ट काय आहे, तर त्यांना भेद नाहीये. तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ठरवायचंय. हा इथं इश्यू आहे. हं. तुम्हाला इन्फॉर्मेशन, नॉलेज गेनिंगसाठी तुम्ही रीडिंग करू शकता आणि जसं सर म्हटले, तुम्ही मोबाईलवर पण रीडिंग करू शकता. नॉट नेसेसरी तुम्हाला पुस्तक पाहिजे. फक्त तुम्हाला ती माहिती ऑथेंटिक आहे की नाही. जेव्हा खरं सांगायचं ना, की एखादं बाउंड बुक पब्लिश झालेलं असतं. आम्ही लायब्ररियन म्हणून त्याला आम्हाला ते टेक्निकली रीडिंग द बुक असं एक हे असतं. काय म्हणतात त्याला? एक टॉपिक असतो, की टेक्निकली रीडिंग द बुक. मग आम्ही रीड काय करतो, तर तुम्ही जे आतले 5 पेजेस वाचता, ते आम्ही टायटल पेजेस वाचतो. कुठे प्रकाशकाची इन्फॉर्मेशन दिली आहे, कुठं हे प्रिंट झालेलं आहे, हे डुप्लिकेट तर नाही ना. हे तिथल्या तिथे आम्हाला कळतं. तसं इंटरनेटची माहिती आणि मोर दॅन दॅट आता सोशल आलेला आहे त्याच्यावरती. सो वी हॅव टू बी म्हणजे आता रीडर्स चॉईस बरोबर रीडरची जबाबदारी हा पण एक त्याच्यामध्ये इट इज युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी व्हॉट यू रीड. बरोबर? हा एक प्रश्न झालेला आहे. तर इन्फॉर्मेशन, नॉलेज गेनिंग हा एक पर्पज असतो रीडिंगचा. नंतर डिटेल्ड आणि क्रिटिकल एनालिसिस. एखाद्या सिच्युएशनचं गांभीर्य. आज तुम्ही एक घटना घडली. समजा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. एक घटना घडलेली आहे. त्याच्याबरोबर काय झालेलं आहे, 4 वाहनं वाहून गेली, 4 माणसं बुडून गेली, 4 माणसांनी 4 माणसांना वाचवलं आहे. कुठेतरी फायर ब्रिगेडचे लोकं किंवा आपत्तीचे एन-डी-आर-एफचे जवान आलेले आहेत त्यांनी. आता मीडिया तुम्हाला काय दाखवणार? एबीपी माझावर एक दाखवणार, लोकमतवर एक दाखवणार, अमक्यावर एक दाखवणार. मग त्यातली तुम्हाला चांगली बातमी कुठली आहे हे ठरवायचं तुम्हीच आहे. पाहायचं कुठलं आहे? तुम्हाला जवानांनी वाचवलेल्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे का तुम्हाला बुडून वाहून गेलेल्या लोकांबद्दल कसं करायचं याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा काय आहे? हे आपण ठरवायचं. असं आता माध्यम झालेलं आहे. म्हणजे मीडियाचा हा एक प्रकार झालेला आहे, की ते सगळं तुमच्या समोर ठेवतात आणि तुम्हाला सांगतात, की तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही यातनं घ्या. बरोबर. So now the responsibility has come to the individual student or the viewer or the reader. मग तेव्हा आपली मानसिक क्षमता ही प्रगल्भ असली पाहिजे. आपला ब्रेन डेव्हलप्ड असला पाहिजे. आपला इक्यू डेव्हलप्ड असला पाहिजे, की त्यातलं काय योग्य आहे, काय ऑथेंटिक आहे आणि काय आपल्याला यातलं घ्यायचं आहे. बरोबर? इट शुड नॉट बी अ गॉसिप मीडिया. हे आपलीच जबाबदारी बनते. मग या सगळ्यासाठी आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द करंट अफेअर्स पाहिजे. हे झालं जनरलच्या बाबतीत. जेव्हा तुम्ही स्टडीजमध्ये जाता, आज ओपन ॲक्सेसला खूप महत्त्व आहे. म्हणजे ए-आय-सी-टी, डी-टी अशा सगळ्या बॉडीज आहेत. त्यासुद्धा ओपन मीडिया, एम-एच-आर-डी तुमचा अ, ह्याचा इनिशिएटिव्ह आहे, महाराष्ट्र शासनाचा इनिशिएटिव्ह आहे, की प्रोजेक्ट वर्कचं लिटरेचर हे स्टुडंट्सला फ्री ऑफ चार्ज मिळालं पाहिजे. नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे, की ज्याच्यातून तुम्हाला हे मिळतं. पण आता लक्षात घ्या, वी वॉन्ट अ नीडल इन द हेस्टॅक. म्हणजे हेस्टॅक माहितीये गवत, गवतामधली, चाऱ्यामधली तुम्हाला सुई शोधून काढायची आहे, कारण ती सुई तुम्हाला हवी आहे. तुम्हाला चारा नकोय. then that time it is entirely your discretion power. तुमची निर्णय क्षमता, तुमची शोधाची इच्छा, शोधाच्या तुमच्या स्ट्रॅटेजीज या खूप महत्वाच्या होतात. म्हणून इथं तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्हाला निर्णय क्षमता तुमची डेव्हलप होते. मग ह्यालाच तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू म्हणायचंय आणि इथूनच तुम्हाला रिसर्च करायचंय. आणि या सगळ्या गोंधळात माहितीये का आताच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये तुम्ही एक प्रकारची मेंटल पीस हरवून बसलाय. आणि आपल्याला डॉक्टर सांगतात, मानसोपचार तज्ञ सांगतात, की तुम्ही मेंटल पीस ठेवा. मेंटली शांत राहा, स्ट्रेस घेऊ नका, कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेस ही काही
गोळी आहे का हो? खाल्ली तर चघळली, नाही तर फेकून दिली, असं नाहीये. स्ट्रेस हा येतो. मग स्ट्रेस कशाने जातो? जेव्हा आपल्याला हवं ते आपण प्लेजर रीडिंग केलं. एखाद्याला देवाचं वाचून प्लेजर मिळतं, एखाद्याला सायन्स वाचून प्लेजर मिळतं, एखाद्याला विनोदी वाचून प्लेजर मिळतं. बरोबर? मग पाहून असो, वाचून असो, काही असो, पण मानसिक शांतता ही काही ठराविक गोष्टींनी ज्याला मिळते, तो त्याच्या मागे धावतो. मग त्यातही रीडिंग येतच. आता एक असं आहे, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी रीडिंगचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो. कारण रीडिंग केलत ना, तुम्ही बघा, दृकश्राव्य माध्यम आहेत, ऑडिओ व्हिज्युअल एड्स. सध्याला चलती कशाची आहे, तर ऑडिओ व्हिज्युअल एड्स. एक फार चांगली गोष्ट आहे, की आज या Zoomच्या माध्यमातून तुम्ही आणि मी भेटू शकलो. तुम्ही माझे विचार ऐकू शकलात. मला तुम्हाला सांगायला 4 गोष्टी खूप आनंद होतोय. पण प्रत्येक वेळी जेव्हा मीडिया इन्व्हॉल्वमेंट असते, तेव्हा पॉझिटिव्ह असते असं नाही. जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादं सॉफ्ट कॉपी असू दे, पण एखादं छान वाचन करतो, तेव्हा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप वेगळा फरक पडतो. जसं की आम्ही सांगतो, आमच्या तरुणपणी कॉलेज डेजमध्ये, "तू हे पुस्तक वाचलं का? तू हे पुस्तक वाचलं का? वपुंचं हे वाचलं, पुलंचं हे वाचलं." मग त्यातला एखादं कोणीतरी जोक क्रॅक करणार आणि मग त्याच्यावरनं आम्ही सगळे रेफरन्स घेऊन बोलणार. ही आमची मजा होती. तशीच तुमची पण आहे. फक्त माध्यम बदललेलं आहे. फक्त याच्यामध्ये तुमची जबाबदारी ही वाढलेली आहे, की तुम्ही बोलताना तुम्ही काय बोलता ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. अलर्ट राहावं लागतं. कारण हे छापून आलेलं नाहीये ना कुठे. ऑथेंटिक आहे असं म्हणता येणार नाही ना. लोकल मीडिया तुमचं सोशल मीडियाची गोष्ट. त्यामुळे थोडंसं केअरफुल राहावं लागतं इतकंच. तर आता या इम्पोर्टन्स काय आहे रीडिंगचा? इम्पोर्टन्स ऑफ रीडिंग हॅबिट इज इट डेव्हलप्स व्होकॅब्युलरी अँड लँग्वेज. जसं मी मगाशी म्हटलं. आर्टिक्युलेशन म्हणजे तुमच्या ब्रेनला तुम्ही सजग ठेवता वाचनाने. आणि त्यामुळे तुम्हाला नवीन-नवीन शब्दसंग्रह येतात. या जागी हे एक्सप्रेशन वापरायचं, त्या जागी ते एक्सप्रेशन वापरायचं. तुम्ही एकच शब्द 4-4 दा लिहिला, तर जरी तुमचं फार्मसी असलं, तरी तुमचा टीचर म्हणतो ना, काय रिपिटिशन्स लिहिलेले आहेत, जरा काहीतरी वेगळं लिहा. किंवा प्लॅजरिझम हे एक आताचं तुम्ही यू शुड बी वेल अवेअर ऑफ द टर्म प्लॅजरिझम. प्लॅजरिझम काय येतो? आपण तेच लिहिलं, की इट गेट्स कॉट अप आणि मग तुम्हाला तुमचे टीचर म्हणतात, की "तू कॉपी केलेलं आहे कुठून तरी." मग ही कॉपी कुठे कशी टाळायची? त्याच्यासाठी तुमचे लँग्वेज स्किल्स चांगले हवेत. लँग्वेज स्किल्स केव्हा चांगले येणार? जेव्हा तुमच्या रीडिंग हॅबिट्स चांगल्या असणार आणि रीडिंग हॅबिट्स केव्हा चांगल्या होणार? जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यासाठी इन्स्पायर कराल, प्रेरणा घ्याल. त्याच्यातून तुमची व्होकॅब्युलरी डेव्हलप होणार, लँग्वेज एक्सप्रेशन डेव्हलप होणार, ग्रामर डेव्हलप होणार आणि मग ते तुम्ही तुमच्या रिसर्च पेपरमध्ये लिहिणार. मग तुमचा पेपर तुम्हाला वाटेल, "अरे, माझा तर पेपर मी पाठवला होता, पण एडिटरनी रिजेक्ट केला." का एडिटरनी रिजेक्ट केला? तर त्याच्यामध्ये तुमच्या रिसर्च कॉम्पोनंटपेक्षाही तुमचे रायटिंग स्किल्स महत्त्वाचे आहेत. मग रायटिंग स्किल्स वाढवायसाठी आधी रीडिंग स्किल्स वाढवले पाहिजेत. जोड्या ठरवल्या ना आपण, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. बरोबर आहे. मग तसंच व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये अजून एक कंपोनंट मला तुम्हाला सांगायला आवडेल, तो म्हणजे थिंकिंग. आज तुम्हाला असं वाटतं, की अरे आपण गौरीशंकर कॉलेजमध्ये आहे, आपण मराठी बोलतो, आपल्याला इंग्लिश यायलाच पाहिजे. इंग्लिश येणारच नसतं ना. तुम्ही पुण्यात असा, तुम्ही सातारला असा किंवा तुम्ही परदेशात असा. तुम्ही जर विचार केला, तर तुम्हाला येणार. का? कारण तुम्हाला तसं एन्व्हायर्नमेंट नसतं बोलायला. आज जर तुमच्या भोवती तुम्हाला नेऊन टाकलं यूएसमध्ये आणि सांगितलं, की आता यू सर्व्हाइव्ह हिअर. तुम्ही अडॉप्ट करतातच, करणारच. का नाही? तुमच्यामध्ये ती इनेट एबिलिटी आहे. तुम्ही अशाच्या अशा बॅकग्राऊंडवर उठून तुम्ही ब्रिटनमध्ये जा आणि 6 महिने तिथे राहा. तुमच्या लँग्वेज स्किल्समध्ये का नाही फरक पडणार? होणारच. तसं आहे, जेव्हा तुम्ही थिंकिंग त्या लँग्वेजमध्ये करायला सुरू करता, तेव्हा ती लँग्वेज तुम्हाला नक्की येते. So, my fifth parameter to get language or reading skills, that to think in that
environment or think in that language. The good reading habits prepare children for higher level academics. आता अजून एक चांगला गोष्ट काय होतं माहिती का रीडिंगनी? अटेन्शन स्पॅन, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं वाढतं आपण. बघा तुम्ही एखाद्या तुमच्या प्रोजेक्टच्या अभ्यासामध्ये तुम्हाला उद्याची डेडलाईन सबमिशन आहे आणि तुम्ही वाचताय, लिहिताय, लिटरेचर गोळा करताय, त्याचे रेफरन्सेस देताय, व्हॉट नॉट, होल लॉट ऑफ थिंग्स यू हॅव टू डू टू राईट दॅट ब्लॅक बुक. मग तुम्हाला आई चारदा विचारते, अरे खायला काय करू, खायला काय करू, तुला भूक लागलीये का? तुमचं लक्ष असतं? नाही. Because you are engrossed in that reading, that purposive reading and purposive writing. कारण ते तुमच्या गळ्याशी आलेलं असतं, की नाही आता मला हे करायचंच आहे आणि मी करणारच. असं असतं की नाही? सो युअर अटेन्शन इज फुल देअर. आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं असतं, की आई म्हटली तर तुमचं आईकडे लक्षही नसतं. दॅट्स अ गुड थिंग. Same thing applies everywhere when you have to gain serious knowledge. Serious reading हे गरजेचं आहे. आपोआपच तुम्ही एक वाचाल तर दुसरं वाचाल. बरोबर आहे. एकातनं एक सिक्वेल्स असतात. जसे तुमचं वेब सिरीजचं असतं. पहिला सीझन जातो, दुसऱ्या सीझनची तुम्ही वाट बघत असता. तसंच पुस्तकाचं असतं. एक चेन मधलं पुस्तक वाचलं, हॅरी पॉटरचं पहिलं वाचलं, की तुम्ही दुसरं वाचायला जाता, तिसरं वाचायला जाता. नंतर ती शिवाज ट्रायोलॉजी आहे. पहिलं वाचलं की तुम्हाला दुसरं वाचावं वाटतं. असंच सगळ्या गोष्टी होतात. एका ऑथरची एक पुस्तक तुम्ही वाचलं, तर तुम्ही दुसरं पुस्तक वाचायला प्रवृत्त होता आणि त्यामुळे तुमची ज्ञान तृष्णा वाढते. आता तुमचं कायमचं एकदा वाचायला सवय केली ना, की ती पण एक नशा असते. फक्त चहा कॉफीचंच किंवा इतर गोष्टींचंच व्यसन असतं असं नाहीये. वाचनाचं पण व्यसन जडू शकतं. तर त्याच्यासाठी तुमच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन पाहिजे, इन्स्पिरेशन पाहिजे. आणि काय होतं, की वाचन केल्याने तुमच्या मनातलं नैराश्य हे 100% दूर होतं. जसं डॉक्टर म्हणतात, की तुम्ही रोज अर्धा तास चाला आणि तुमच्यातले निगेटिव्ह थॉट्स जातील. का? कारण आपलं ब्रेन दमतं, ब्रेन वेगळ्या व्यायामाने थकतं आणि मग आपण नको ते विचार करूच शकत नाही ना. आपल्या बॉडीलाही व्यायाम पाहिजे ना, तसा मनाला पण व्यायाम पाहिजे आणि मनाचा व्यायाम काय? तर चांगलं वाचणं. कुठल्याही माध्यमातून वाचा, पण वाचा. तर यासाठी खूप गरजेचं आहे. पुढचा आता एक असा छोटा मुद्दा आपण बघूया, की एन्व्हायर्नमेंट म्हणजे आसपासची परिस्थिती. आसपासची परिस्थिती आपल्याला शिकवते, की आपलं वाचन कसं हवं. आता आपण दिवाळीत फटाके फोडायचे किंवा इथे आपण दिवाळी करतो. दिवाळीत फटाके फोडतो. बरोबर? आता परदेशात ख्रिसमसला ते सेलिब्रेट करतात. मग त्यांच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये ते जे सेलिब्रेशन्स असतात ते तिथे असतात. आपल्या एन्व्हायर्नमेंट प्रमाणे इथे जे सेलिब्रेशन्स असतात ते आपण करतो. पण शेवटी सेलिब्रेशन्स तर करतोच ना, कुठलाही माणूस असो. तसं आहे. आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जे ॲक्सेप्टेबल आहे, जे हवं आहे, जी डेव्हलपमेंट आहे, त्या पद्धतीनं आपण आपल्या सवयी निश्चित करत असतो. सो वी आर अफेक्टेड, आवर हॅबिट्स आर अफेक्टेड बाय द सराउंडिंग्स वी कीप. समजा तुमची एक जीवाभावाची मैत्रीण आहे आणि ती खूप वाचते. तुम्हालाही सवय लागतेच ना वाचायची. पण जर तुमचा एखादा मित्र किंवा दुसरं कोणी असेल, त्याला टाईमपास करायचीच सवय असेल, तर तुम्ही पण टाईमपास करता. तसं असतं. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तुम्हाला जी कंपनी आहे त्याप्रमाणे तुम्ही बनत असता. याचा अर्थ तुम्ही स्वतः बिघडत असता असा भाग नाहीये. पण तुम्हाला वाटत असतं, की हे करणं योग्य आहे. तो जो करतो तर मी पण करतो आणि मग त्याची माझी मैत्री राहते. आम्ही सोशली मॅन इज अ सोशल ॲनिमल. आपल्याला मित्र-मैत्रिणी ग्रुप तर लागतोच आणि तुमच्या वयाला तर हमखास लागतो. म्हणजे त्यातलं चांगलं, योग्य हे पुढच्या गेल्यावर मित्र
पुढच्या वयातल्या मित्रमैत्रिणींविषयी आपण विचार तरी करू शकतो की अरे याच्याशी योग्य आहे का मैत्री करणं, याच्याशी अयोग्य आहे का मैत्री करणं. पण तुमचा आत्ताचा जो एज ग्रुप आहे ना, हे टोळी वय आहे आणि तुम्हाला मित्रमैत्रिणी हे ईश्वर आहेत आणि ते तसेच असावेत, ते तसे असूही द्यावेत. त्याच्यानी जी मजा असते ती आम्ही पण अनुभवलेली आहे. पण एक सतर्कता हवी की आपल्यालाही स्वतःला घडवायचं आहे. आपल्याला चांगलं वाचून, चांगले विचार करून चांगलं व्हायचं आहे. हे सतत ॲट द बॅक ऑफ युअर माइंड इट इज इम्पॉर्टंट. आपल्या चाइल्डहुडमध्ये एक्सपिरियन्सेस असतात. नंतर स्टडीच्या नीड्स असतात. चेंजिंग ॲटिट्यूड्स असतात. आज आपला ॲटिट्यूड 10 वर्षांनी राहत नाही. आज आपण तरुण रक्त आहे. आज आपण खूप असे जोशिले आहोत, की नाही हे योग्यच नाही. पण काही दिवसांनी त्यातला दुसरी बाजू आपल्याला कळायला लागते. आणि वाचनाने एक महत्वाची गोष्ट होते, की आपण सारासार विचार, सदसद विवेक बुद्धी या सगळ्याचा विचार करून ऑलराउंडेड थिंकिंग करायला शिकतो. एकच घटना वेगवेगळ्या अँगलनी बघायला शिकतो आणि ती एक्सप्रेस करायला शिकतो. कारण हे शेवटी सायकोलॉजिकल बिहेवियर आहे. त्याच्यामधनं तुमचा बुद्ध्यांक आणि तुमचा भावनांक, बुद्ध्यांकापेक्षा रीडिंगनी भावनांक जास्त डेव्हलप होतो. इक्यू तुम्हाला माहिती आहे आजकाल जो तो म्हणतो की इक्यू चांगला पाहिजे, इक्यू स्ट्रॉंग पाहिजे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. व्हॉट द लीडर डज, लीडर इज गव्हर्न बाय द इक्यू, नॉट द नॉलेज कोशंट और द ही इज मच स्ट्रॉंगर इन हिज सोशल कोशंट. क्यू लागला की सगळे कोशंट होतात. तर याच्यामध्ये तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हायसाठी तुम्हाला वाचनाची खूप जास्त मदत होते. तुम्ही सोशली लाईक होता. तुम्ही जर 4 जणात स्वतःला इम्प्रेस करायचं असेल, तर तुम्हाला चांगलं वाचायला पाहिजे ना. आज मी इथे आली आहे. मला असं वाटतं, की कुलकर्णी सरांपासनं सर्वांना माझं लेक्चर आवडलं पाहिजे. मग मी काय केलं? मी खूप वाचलं, की नाही मला या स्पेसिफिक गोष्टीविषयी मुलांच्या मनामध्ये एक जागरूकता निर्माण करायची आहे आणि मला हे चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर मांडायचंय. मग मी काय केलं? मी 4 दिवस नुसतं वाचन केलं, की मी काय सांगू शकते, तुम्हाला मी कसं इन्स्पायर करू शकते. कारण शेवटी हे वाचन प्रेरणा दिनानिमित्तचं लेक्चर आहे आणि एपीजे अब्दुल कलाम सरांचा आदर्श ठेवायलाच पाहिजे आपण जवळ. त्यांची सगळी पुस्तकं वाचा. इतकी 1 से 1 सुंदर आहेत ना. इग्नाइटेड माइंड्स आहे. आणि सगळ्यांचं ट्रान्सलेशन पण झालेलं आहे. ट्रान्सलेशन झालं असल्याप्रमाणे तुम्हाला एक तर त्यातलं इंग्लिश सोपं आहे. इंडियन इंग्लिश आहे, किचकट काही नाही. इंग्लिश वाचाल तर खूपच चांगलं आहे. मराठी वाचलं तरी अग्निपंख आहे, प्रज्वलित मने आहे. खूप चांगली पुस्तक आहेत. म्हणजे तुम्ही आज एक संकल्प करा माझ्या मते, की अब्दुल कलाम सरांचं एक पुस्तक जरी वाचलं नसेल, तर एक पुस्तक तरी वाचा. तुमच्या लायब्ररीत असणार. नसलं तर एक पर्सनल कॉपी घ्या. तुम्ही 4 मित्रांमधनं 4 पुस्तकं घ्या. एकमेकाला देऊन वाचा. इझिएस्ट वे आहे की नाही? कुठे जायला नको. आपल्या घरी बसल्या आपल्याला मिळेल. तर हे आहे. म्हणजे 2 प्रकार आपण वाचनाच्या सवयींमध्ये करूया. एक टेक्निकल रीडिंग आणि एक प्लेजर रीडिंग. पण सगळ्यामधून बेनिफिट हा शेवटी असा होतो, की आपलं थिंकिंग डेव्हलप होतं. आपला एनालिटिकल ॲस्पेक्ट डेव्हलप होतो. आणि आपण कुठल्याही निर्णयाला इन्फरन्स याचा अर्थ निर्णय. कुठल्याही इन्फरन्सला आपण पोहोचू शकतो. तर पर्सनल इन्व्हेस्टिगेशन आपण स्वतःला तपासू शकतो. सेल्फ थिंकिंगचा एनालिसिस करू शकतो. सेल्फ स्टडी करू शकतो. माझ्यामध्ये काय आहे? आपण एखाद्या आता व्यक्ती आणि वल्ली. मग त्यातला एखादा व्यक्तीला आपण कुठे असोसिएट करू शकतो? मग कसं निगेटिव्हिझम मधून आपण पॉझिटिव्हिझम घेऊ शकतो. हे सगळं याच्यातून होत राहतं. पण याच्यासाठी वाचन हे गरजेचं आहे. आता एक रीडिंग हॅबिटचं सायकल आहे. पहिले आपण काय करतो? रीडिंग करतो. मग त्यातून आपलं लर्निंग होतं. आता लर्निंग नुसतं थांबतं का? नाही. तर आपला मेंदू आहे ना, खूप कार्यक्षम आहे. त्यातून आपल्याला ग्रास्प होतो. एखादी गोष्ट समजते आणि समजली की ती आत्मसात होते. आता बघा, तुम्ही तुमच्याशी ताडून बघा, की जेव्हा तुम्ही एखादं
फार्मसीचं टॉपिक वाचाल, तेव्हा तुम्ही तो वाचता. पहिले नाही समजत, पुढच्या वेळी वाचता, मग तुम्हाला तो समजतो. परत तुम्ही वाचता, कारण तो नुसताच समजलेला असतो, तो ग्रास्प आत्मसात झालेला नसतो किंवा ग्रास्प झालेला नसतो. मग तो ग्रास्प होतो, मग असिम्युलेट होतो आणि मग तुम्हाला कळतं की हा आपण आपल्या लिटरेचरमध्ये, आपल्या प्रोजेक्टमध्ये कसा वापरायचा. मग इथे तुमचे सर तुमचे गाईड होतात. कुठल्या स्टेजला? ग्रास्पिंगच्या स्टेजला. कारण रीडिंग तुम्ही करता, लर्निंग तुमचं 50% होतं. पण जे 100% अंडरस्टँडिंग आणि असिम्युलेशनची गरज आहे, तिथे तुमचे गाईड तुम्हाला हेल्प करतात आणि मग रिप्रोडक्शन होतं, म्हणजे रायटिंग होतं. तर हे एक छान सायकल आहे आणि हे रीडिंगनी सुरुवात होते. मुख्य म्हणजे रीडिंगनी सुरुवात होते. मग काय रीड करायचं हा आपल्या क्षमतेनुसार आपला भाग असतो. बेनिफिट्स असतात रीडिंगचे. रीडिंगचे बेनिफिट आता तुम्ही सांगू शकाल, तुम्हीच मला सांगू शकाल असं आहे. कारण डिकोडिंग आहे. कारण त्याच्यानंतर ही महत्वाची स्टेप आहे. एखादी सिम्बॉल लँग्वेज बघितली. आता चायनीज, जॅपनीज आपल्याला कळतं तरी का होती चित्रलिपी? नाही. कारण वी आर नॉट प्रोन टू दॅट. आपल्याला त्या सिच्युएशनशी आपण गेलेलोच नाहीये. आपल्याला मराठी कळतं, पण आज आपण कानडी वाचू शकतो का? नाही. द्रविडियन लँग्वेजेस आपण वाचू नाही शकत, कारण त्यांची चित्रलिपी ही वेगळी आहे, आपली लिपी ही वेगळी आहे. मग त्याचं डिकोडिंग करायला आपल्याला त्रास जातो. बरोबर आहे की नाही? सो आपल्याकडनं ते होत नाही. तर अशा गोष्टी या होत राहतात. नंतर वाचनाने एक फ्लुएन्सी येते. फ्लुएन्सी ऑफ थॉट्स मी म्हणेन. नुसतंच वाचनाने फ्लुएन्सी येते म्हणजे तुम्हाला वाटेल, की आपण घडाघडा वाचायला पाहिजे. फास्ट वाचायला पाहिजे. तसं नाही. फ्लुएन्सी ऑफ थॉट्स इज अल्सो राइट. जेव्हा तुम्ही वाचता, ग्रास्प करता, असिम्युलेट करता, तेव्हा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये पण एक फ्लुएन्सी येते आणि जेव्हा ती फ्लुएन्सी येते, तेव्हा तुमचं स्पीकिंग आउटपुट हे फ्लुएंट असतं. अडखळत नसतं. तुम्हाला कोणाची भीती नाही वाटत. तुम्ही वायवाला जाता. तुम्हाला भीती वाटते ना, की आपल्याला जमेल का? आपल्याला सांगता येईल का? मग आपल्याला परीक्षक एक्झामिनर काय प्रश्न विचारेल? मग आपण ह्याला त्याला फोन करतो. तू हे केलं का? तू ते केलं का? व्हॉटएव्हर. पण जर right from the first day, if you are doing your practice of your technical reading आणि तुम्ही जर ॲडिशनल रीडिंग केलं, तर मला सांगा बरं, तुम्हाला प्रश्न पडतील का? की मला हे येईल का? मला ते येईल का? मला एक्झामिनर काय म्हणेल? माझी 5च मिनिटं व्हायवा व्हावी, 10 मिनिटं झाली तर मग माझं कसं होईल? एवढं नको विचारायला, तेवढं नको विचारायला. हे सगळे प्रश्नच उरणार नाहीत. आणि मग तुमचा अकॅडमिक ग्राफ वाढणारच आहे ना ऑलमोस्ट. हो की नाही? सो हे ग्रॅमॅटिकल सगळे जे भाग आहेत किंवा जे विचाराच्या फ्लुएन्सीचे भाग आहेत किंवा एक्सप्रेशनच्या फ्लुएन्सीचे जे भाग आहेत, ते सगळे वाचनाने आपोआप सिद्ध होतात. हं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. जेव्हा आपण करायला बसतो, तेव्हा आपल्याला आपोआप मार्ग दिसतो, की आपण काय करायचं आहे. बरोबर? आपली मेमरी वाढणार आहे. वाचनाने सगळ्यात जास्त बेनिफिट काय होतो, तर आपली मेमरी वाढते, मेंदू अलर्ट होतो. आणि आपण प्रयत्नशील होतो. का नाही होणार प्रयत्नशील? आपण मोठी-मोठी चरित्र वाचली, हं, तर आपल्याला काहीतरी त्यातून चांगलं मिळणारच आहे ना. हां, इथे एक मला तुम्हाला एक छोटा किस्सा सांगायचा आहे. तुम्हाला अलेक्झांडर फ्लेमिंग माहीत असेल, आहे की नाही? पेनिसिलिन ज्यांनी शोध लावला. हं. तर आता खरं सांगू का? हे पूर्वीचे जे शास्त्रज्ञ आहेत ना, म्हणजे ही 1928 ची गोष्ट आहे. तर हे जे शास्त्रज्ञ आहेत ना, ते सनकीच होते. काय? ॲपल पडताना पाहिलं, लगेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. अशा गोष्टी तेव्हा घडतच होत्या. तर हे पेनिसिलिनची एक गंमत अशी आहे, की अलेक्झांडर फ्लेमिंग जे होते, त्यांना कोणी भावच देत नव्हतं. कारण ते म्हणजे नॉन परफॉर्मिंग टेक्निकल पर्सन म्हणून त्यांची ख्याती होती. आणि एकदा त्यांनी काहीतरी एक्सपेरिमेंट लावला आणि 2 आठवड्याच्या सुट्टीवर निघून गेले. पण आल्यावर त्यांना तिथे जी
बुरशी दिसली, त्याच्यातून पेनिसिलिनचा शोध लागला आणि आज पेनिसिलिन हे मी तुम्हाला सांगायला नको, यू आर ऑल फार्मासिस्ट. त्याचा किती जगाला उपयोग झालेला आहे. तर हे असं ॲक्सिडेंटली होत असतं. मग या अशा प्रेरणेच्या गोष्टी जर आपण वाचल्या, तर वाचन प्रेरणा दिनाचा सार्थक होणार नाही का? सुधा मूर्ती एक चांगल्या रायटर आहे. वेल नोन आहे, तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही त्यांचं पुस्तकं जरूर वाचा, कारण इट इज सो सिंपल आणि फ्लुइड लँग्वेज. इंग्लिशमध्ये त्यांचे पण मराठी अनुवाद, सगळे मराठी अनुवाद आहेत. पण तुम्ही त्यातलं ओरिजिनल इंग्लिश वाचा. वाईज अँड अदरवाईजमध्ये त्यांची एक ॲनेस्थेटिस्टची स्टोरी आहे. डॉक्टर असतात, वडील आणि मुलगा. ॲनेस्थेशियाचा, लोकल ॲनेस्थेशियाचा शोध कसा लागला, ही स्टोरी आहे अशी. तर ते वडील, सिनियर वडील एक्सपेरिमेंटेशनमध्ये होते. तेव्हा क्लोरोफॉर्म देऊन काही छोटं जरी असलं तरी अख्खी बॉडी ऑलमोस्ट डेड करायची, म्हणजे निश्चित करून करायची. मग त्यांनी काहीतरी 4 केमिकल घेतले, एकत्र करून एक लोकल ॲनेस्थेशियाचं हे काढलं, सोल्युशन काढलं. मग त्याचा प्रयोग सगळ्यांसमोर करायला पाहिजे ना, आजच्यासारखं सोशल मीडिया तेव्हा नव्हतं. मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं, रिनाउंड डॉक्टर्सना, आणि त्याच्यासमोर प्रयोग केला. पण त्या वडिलांना टेन्शन आलं आणि त्यांनी 4च्या ऐवजी 3च केमिकल मिसळले आणि मुलाला एक 6वं बोट होतं. तर मुलगा त्यांना म्हणाला, की "यू शो बिफोर देम, की मला हे 6वं बोट काढायचंय." मग ठीक आहे, त्यांनी ते केमिकल जे बनवलं ते त्याला इंजेक्ट केलं आणि ही वॉज हॅपी, की चला आता लोकल ॲनेस्थेशियावर काम देणार. आणि त्यांनी त्या बोटावर त्या सर्जननी सर्जरी केली आणि ते बोट जे 6th ॲडिशनल बोट होतं त्याच्या हाताला, ते रिमूव्ह केलं. रिमूव्ह केलं, पण पूर्ण वेळ वडिलांच्या सक्सेससाठी मुलगा शांत राहिला आणि सर्जरी झाली. सगळ्यांनी अप्रूव्ह केलं त्याचं मेडिसिन आणि त्यानंतर त्या वडिलांनी मुलाला मिठी मारली आणि म्हटलंस, की सगळ्यांसमोर तू माझी इज्जत राखली, कारण 4पैकी 1 केमिकल मी घातलेलं नव्हतं, तरी सुद्धा तू पेन बेअर करून मला लोकल ॲनेस्थेशियाचं प्रात्यक्षिक द्यायला तू मला सहकार्य केलंस. अशा काही-काही गोष्टी असतात, की ज्याच्याने आपल्याला खरंचच प्लेजर वाटतं आणि एक काहीतरी आस्पेक्ट येतो. आता तुम्हाला हे अलर्टिंग आहे ना, फार्मासिस्ट म्हणून, की अशा आपण नाही करायचं किंवा असं झालं तरी आपण कसं त्यातनं बाहेर पडायचं, या सगळ्या गोष्टी आपण शिकत राहतो. तर असे चांगल्या-चांगले चरित्र, जसं सर म्हणतात तसं प्रवास वर्णनं, प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं. फक्त ते आपण करायला पाहिजे. आपण दिवसामाजी थोडं तरी वाचायला पाहिजे. असं हे वाचन प्रेरणा दिनानिमित्तचं व्याख्यान आहे. इथे मला डॉक्टर एस.आर. मी टाईम झालाय का शीतल? नाही मॅडम, बोलू कंटिन्यू करू शकता. बोलू शकते ना थोड्या वेळ? हो. ओके, फाईन. तर इथे मला आमच्या डॉक्टर एस.आर. रंगनाथन सरांचा इथे उल्लेख करायचा आहे. त्यांची सोपी साधी 5 लायब्ररी सायन्स विषयीची मार्गदर्शक तत्व आहेत. बुक्स आर फॉर रीडिंग. किती सोपं आहे सांगा. पण त्याच्यामध्ये प्रचंड अर्थ दडलेला आहे. बुक्स आर फॉर रीडिंग. एव्हरी बुक हिज रीडर. एव्हरी रीडर हिज बुक. सेव्ह द टाईम ऑफ द रीडर. आणि लायब्ररी इज अ ग्रोइंग ऑर्गॅनिझम. ही 5च तत्व आहेत. पण त्या 5ही तत्वांचा विचार केला तर दे डायरेक्टली टेक अस टू रीडिंग हॅबिट्स. छोट्या-छोट्या गोष्टींवर रंगनाथन इज नोन ॲज फादर ऑफ लायब्ररी सायन्स इन इंडिया. त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींवर इतका विचार केलेला आहे, की त्यातून वाचकाला तुम्ही वाचक आहात. तुम्हाला सर्व्ह करणारी कम्युनिटी आम्ही ग्रंथपाल आहोत. मग आम्ही सुद्धा आमच्या वतीनं तुम्हाला वाचनाची प्रेरणा देणं गरजेचं आहे. राइट? आणि त्यासाठी हे 5 लॉज ऑफ डॉक्टर एस.आर. रंगनाथन आर व्हेरी, व्हेरी बेनिफिशियल. प्रत्येक छोट्या-छोट्या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे.
बुक्स आर फॉर रीडिंग असं म्हटल्यावर तुम्ही म्हणाला हे काय फालतू आहे, पुस्तकं वाचायला तर असतात ना. अहो पण तुम्ही वाचली पाहिजेत ना. तुम्हाला वाचायपर्यंत न्यायला आम्ही हे पाळलं पाहिजे, की पुस्तकंही वाचायसाठी नाही. पूर्वी काय असायचं, सगळी वाचनालयं कोठडीत बंद असायची. ती तुमच्यापर्यंत यायचीच नाहीत. पुस्तकं ओपन नव्हतं. ओपन ॲक्सेस नव्हता. त्यामुळे पहिला पहिला त्यांचा फंडा हा होता, की बुक्स आर फॉर रीडिंग. लेट द रीडर रीड इट. यू यू हॅव नो राइट टू कीप द बुक अवे फ्रॉम द रीडर. बरोबर? मग काय होतं, आज जर तुमचा लायब्ररियन, मला वाटत नाही शीतल अशी असेल, पण तुमचा लायब्ररियन जर तुम्ही गेलात लायब्ररीत आणि म्हणाला, "या थोड्या वेळाने." नाही सापडत, इश्यू झाले. अशी जर तुम्हाला उत्तरं मिळाली, तर तुम्ही जाल का हो? फॅकल्टी असो किंवा स्टुडंट असो, जाल का लायब्ररीत? नाही. सो आम्हाला शिकवलं जातं, की युजर इज द टॉप प्रायोरिटी. काहीही झालं तरी युजरला त्याची इन्फॉर्मेशन कुठल्याही स्वरूपात मिळाली पाहिजे. मग तुम्हाला जर मिळाली नसेल, तुमच्या लायब्ररीत अवेलेबल नसेल, तर तुम्ही दुसरीकडून ती घेऊन द्या त्याला. पण त्याला केटरिंग केलंच पाहिजे. हा शेअरिंग ॲटिट्यूड आमच्यामध्ये डॉक्टर रंगनाथांनी घातलेला आहे. आणि ज्याच्यामुळे आम्ही एक प्रकारे सर्वजण मिळून वाचन प्रेरणेला, विद्यार्थ्याच्या वाचन हौशीला किंवा वाचन गरजेला आम्ही प्रमोट करतो. हे असं माझं इथे प्रतिपादन आहे. आय हॅव taken maximum coverage why reading habit is essential. And no doubt, my dear friends, if not yesterday, you start it from today, your future is glorious. Pastनी future बनत नाही, presentनी future बनतं. So your present is in your hands. Past is gone. Past is history, future is mystery. What is there? Present is there. So your present, maximum utilize the time in such a strong manner that your future is always glorious. Now you are on the threshold of getting entered into industry, right? तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाणार आहात, हायर स्टडीजला जाणार आहात. You are in final year, you are now on the threshold of your career. So this is the right time. You have to inculcate such inspirational habits, such good habits that will create your great future for you. No doubt, all people like us are encouraging you. Let the situation be pandemic. Don't worry about it. It is not going to trouble you if you are strong enough. And when you will be strong enough, when you have a perfect knowledge at your hand, perfect reading at your hand, reading habits at your hand. कुठूनही कशाही तुम्ही तुमच्या रीडिंग हॅबिट्स तयार ठेवा. तुम्हाला फ्युचर हे ग्लोरियसच आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू फेसिंगला तुम्ही जाल तरी तुमचं रीडिंग दिसतं. And the expert like ours at this age of experience about 20, they will interact with you and they will very much judge you. त्यांना पोटेन्शियल पाहायचं असतं. तुम्हाला तसं तिकडे सगळं नॉलेज हवं असं नाही. पण तुमची करायची जिद्द किती आहे, तुम्ही किती करू शकता, हे त्यांना इंटरव्ह्यूमध्ये पाहायचं असतं. आणि जेव्हा आपण वाचलेलं असतं, जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो, जेव्हा आपल्यामध्ये सेल्फ इन्स्पिरेशन असते, तेव्हा आपण समोरच्याला हे कन्व्हिन्स करू शकतो, की येस, there is some substance in potential in me which will be explored by you. आणि आम्हाला आमच्या एक्सपिरियन्सेसनी आम्ही स्वतःला डेव्हलप करू. सो दिस इज द बेस ऑफ रीडिंग. रीडिंग इन्स्पिरेशन, कीप द लाईट बर्निंग. कलाम सरांची आठवण काढून आज आपण सगळेजण हे ठरवूया की आपण रीडिंग हॅबिट्स डेव्हलप करणार. मी माध्यमाचं बोलत नाही, मी भाषेचं बंधन बोलत नाही, मी विषयाचं बंधन बोलत नाही.
पण जे योग्य अयोग्य ते ठरवा आणि योग्य ते वाचा. तुमच्या दृष्टीने तुमच्या अप्रोचला पटणारं तुम्ही वाचा. आणि का नाही, तुमचा अप्रोच बदलेल पण ना वाचनाने. तुमचे अटिट्यूड चेंज होतील. तुमचं स्पेक्ट्रम वाईड होईल. तुमचं परीघ मोठा होईल, वर्तुळ मोठं होईल वाचनाने. सो कीप युअरसेल्फ रेडी with the knowledge in your hand, and reading is the only activity you can decide. जसं व्यायामासाठी तुम्ही ठरवू शकता की नाही मी चालणारच, तसं तुम्ही ब्रेन साठी ठरवा की नाही मी वाचणारच. and that will leave you forever. Good luck all my friends. Here I stop. Any questions? Most welcome. धन्यवाद मॅडम. खूपच बहुमोल असे मार्गदर्शन मॅडमने आपल्या प्रेझेंटेशन मधून आज दिले आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रेझेंटेशन मधून आजची पिढी व वाचनाचा दृष्टिकोन, वाचनाचे महत्त्व, प्रकार, फायदे व हेतू, सोशल मीडिया आणि त्याचा वाचनावर झालेला परिणाम, वाचनाने आपोआपच वैचारिक पातळीत होणारे बदल, व्यक्तिमत्वात होणारे बदल, अशा बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. याचा सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांना निश्चितच फायदा होईल व सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल. मी सर्वांच्या वतीने असे आश्वासन देते, या लेक्चर मधून प्रेरणा घेऊन सर्वजण आपली वाचनाची सवय अजून विकसित करतील व भविष्यात ती जोपासतील. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर विचारावे. कोणाचे प्रश्न आहेत का? नुसतेच प्रश्न नाही, तुमचे एक्सपिरियन्सेस असले तरी शेअर केले तरी मला चालेल. कोण बोलणार आहे का? ठीक आहे मॅम. यानंतर मी आपल्या कॉलेजचे ग्रंथपाल श्री विजय निकम सर यांना विनंती करते, त्यांनी या कार्यक्रमाची सांगता करावी. प्लीज सर. धन्यवाद मॅडम. मी विजय निकम, ग्रंथपाल गौरीशंकर फार्मसी महाविद्यालय लिम. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूट येथील प्रमुख ग्रंथपाल डॉक्टर अमिता प्रधान यांचे मी माननीय प्राचार्य व महाविद्यालय यांच्या वतीने आभार मानतो. मॅडम, आपण आपला अमूल्य वेळ देऊन महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी यांना वाचन सवयी व वाचनाचे महत्त्व याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केलेले आहे. याचा उपयोग आम्हाला आमच्या वाचन सवयी वृद्धिंगत होण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद मॅडम. आपणा सर्वांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आदरणीय माननीय प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी सर यांनी या कार्यक्रमास परवानगी दिल्याबद्दल ग्रंथालय कमिटी व महाविद्यालयाच्या वतीने मी सारांचे आभार मानतो. तसेच माननीय उपप्राचार्य श्री गुरव सर व सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन व उपस्थितीबाबत त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एम फार्मसी विद्यार्थी व चतुर्थ वर्ष बी फार्मसी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या आमच्या ग्रंथालयाच्या प्रमुख साखरे मॅडम व ग्रंथालय कमिटी यांचे आभार मानून मी कार्यक्रम समाप्तीसाठी माननीय प्राचार्य यांची परवानगी घेतो. सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हा कार्यक्रम संपल्यानंतर कृपया सर्वांनी फीडबॅक लिंक दिलेली आहे, ती फीडबॅक लिंक भरून पाठवावी. पुन्हा एकदा प्रमुख वक्ते यांचे आभार मानून मी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर द पेशंट लिसनिंग. थँक्यू.